ईव्हीएमला दोष देत अपयश लपवण्याचा प्रयत्न केला जातो असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांनी पराभवातून शिकायला हवं असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार मार्कडवाडीत गेले होते, यावेळी त्यांनी महायुतीवर टीका केली आणि याच टीकेला बावनकुळे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे आणि बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे की आता हा पराभव त्यांनी स्वीकारायला हवा, खोटारडेपणा करू नका असंही त्यांनी म्हटलंय। शरद पवार साहेबांचा आम्ही सन्मान करतो, पण त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करायचा, पराभव झाला तर स्वीकारून घ्यायला पाहिजे होता। पण जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा काहीतरी जनतेला पुन्हा कन्फ्यूज करण्याचं आणि कन्फ्यूज करून पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं काम अशा प्रकारच्या कृत्यामधून करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतायत।